हे गाईज गुड मॉर्निंग. आणि आज गणपतीचा डे 2 आहे आणि आज आम्ही जातोय मावशीच्या माहेरी वेतोऱ्याला. तर मी हाय, चैतू, साहिल आहे, नीता मावशी आणि फ्रंट सीटवर दादा हाय ड्रायव्हिंग करते आणि काका आहे. तर आम्ही दुपारी आज ब्लॉग चालू केलाय. तर बघू आम्ही आधी आता वेतोऱ्याला जाऊ, नंतर तिकडून बघू कुठे कुठे जायचं आहे ते अजून डिसाईड तर नाहीये, पण वेतोऱ्याला जाऊनच आम्ही बघू. तो तुम्हाला पण आम्ही दाखवू नीता मावशीच्या माहेरचा गणपती. आमचा तर तुम्ही बघितलाच असेल गणपती. तर आता मावशीच्या माहेरचा गणपती तुम्हाला आम्ही दाखवूच, तर तुम्ही स्टे ट्यून राहा. बाय. सो गाईज आम्ही आता आलोय मामाच्या घरी आणि इथे पाठी तुम्ही बघू शकता हे मंदिर आहे आणि तुम्हाला सातेरी देवीचे खूप फेमस मंदिर आहे. तुम्ही इकडे येऊन तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं फेमस वाला मंदिर आहे. इकडे येऊन तुम्ही देवीला प्रसाद ठेवलात तर देवी उत्तर देते असं आता मी तुम्हाला नंतर सांगते. हा इकडे आणि मी तुम्हाला मामाचं घर दाखवते. हे आहे तिथे. अरे बे इथे हे जे आहे तिथे इकडे थांबतात, याला थांबतात. तुमच्या मी 2 वर्षानंतर येतात. हा नाही असं पण सांग रियालिटी ना. जवळजवळ 4 वर्षानंतर येते सिंहा. हो नाही एवढं नाही, छान. तुम्हाला मी घर दाखवते. तर सो गाईज हे मामाचं घर, तर तुम्हाला मी आतमध्ये जाऊन भेटू. आमचं मंदिर आणि घराच्या समोरचाच व्ह्यू आहे. बस जायतो. तर आता आपण जातोय मंदिरात आणि हे आहे मंदिर. नीता मावशी, दादा, चैतू अँड मी. जरा मी आता मंदिरात जातोय सॉरी. आणि आता पाया पडून बघू. अजून सगळे मामांकडे यायचे, तो स्टेटून गाईस तोपर्यंत. गाईस आम्ही आता मंदिरात आलोय. तुम्ही देवी बघू शकता. सगळे काका हाय, हॅलो हॅलो मराठीत नमस्कार. नीता अशी नमस्कार फक्त बोल काहीतरी. मंदिरात आलोय आता ओटी भरणार. माहेरचं मंदिर. दादा मला काही बोलायचं नाही. साहिल येते तर आम्ही मंदिरात आता आम्ही पाया पडू, ओटी भरू आणि नंतर दुसऱ्या मामांकडे जाऊ. सो गाईस आता आमचं ओटी भरून आणि सगळं झालंय आणि ते लोक बसले आणि चैतू आणि ते आता बघू आम्ही फोटो काढू सगळ्यांचे. आणि रीता मावशी बघत. तर तू काय बोलणार, इथे आला कसं वाटलं तुला? मस्त वाटलं. तर बोल कसं वाटलं तुला मस्त मंदिरात येऊन? आणि हे ना पप्पा हे बघ इकडे मुंबई गेले असं काय नाही आहे, तिथे जागा नाही बनवायला. तर आम्ही ते फोटो काढू, तर तुम्ही भेटूया. थांबा तर मी दुसऱ्या देवळात जाते. तर मी तर मी सगळी फोन दादाकडे देते. हा फोन घेऊन मी ब्लॉग शूट करून दाखवते तुम्हाला. कुठं पकड ना हे दादा आहे. आणि ह्याच्याच बाजूला करेक्ट इथे मंदिर आहे. तर तुम्हाला हे वेतोबाचं मंदिर तुम्ही बघू शकता. तर आम्ही इथे गेलेलो पाहुण्यांच्या गणपतीकडे. तर हा आहे गणपतीचं डेकोरेशन आणि गणपती बाप्पा. आणि इथे सगळीजण बसले आणि इथे गप्पा गोष्टी चालू आहे. आणि तुम्ही इथे साईडला बघू शकता ते आजोबा, त्यांच्याकडे आम्ही गेलेलो आणि ते सगळं गप्पा गोष्टी चालू आहे. इथे मी पण आहे. तर सो गाईज आता आमचं सगळं गणपतीचं दर्शन झालंय. दा बोला आम्ही दर्शन झालं आणि आता आम्ही जातोय आत्याच्या घरी. तर बघू गाईज दर्शन झालंय आमचं आणि आता आम्ही जातोय आत्याच्या घरी. तर मी आत्याच्या घरी गेल्यावर तुम्हाला भेटतो रोडमध्येच सांगते. तर सो आम्ही इथे गणपतीच्या विसर्जनाला गेलेलो आणि हे सगळे गणपतीचे विसर्जन आणि ते टोटल 7 गणपती होते. आणि आम्ही इथे त्यांच्या नदीपर्यंत जातो, म्हणजे आम्ही वर्षून
काही काही लोक गणपतीला बसून हे करतात, पण आम्ही त्यांना पुन्हा त्यांच्या नदीपर्यंत विसर्जन करतो. आणि हे 1.5 दिवसाचे होते, कारण का कोणी विसर्जन केले गणपती त्यांचे अडचण काय होते, म्हणजे काय प्रॉब्लेम्स होते, म्हणून ते लोकांनी 1.5 दिवसाचे म्हणून ते लोकांनी विसर्जन केले. आणि आमचं गणपती गावात विसर्जन असेच होतात, बाकी किती पण दिवसाचे असून दे. सो गाईस, आम्ही इथे आलो आहे काकांच्या मामाकडे. तर तुम्हाला इथे मी दिसत असेल का माहिती नाही, ते काढू आणि फ्लॅशलाईटला तिथं असे. तर आम्ही आता आत्याकडे गेलो नाही, कारण खूप लेट झालेलं, तर त्या मामाकडे आलो आहे. तुम्हाला मी दाखवते, इंट्रोड्यूस करते आणि गणपती पण दाखवते. स्टेडियम गणपती आहे मामाच्या इकडला, तर तुम्ही बघू शकता. काका दादा चैतू मामाच्या इकडला गणपती बघू शकता तुम्ही. तुम्ही पण दर्शन घ्या. गणपती तुम्ही बघू शकता तर आजीच्या माहेरचा आहे, आणि हे आजीचे भाव तर इथे आम्ही सगळेजण बसलेलो, आणि आरती तुम्ही बघू शकता. बरं वाटतं ना, मोठ्या गणपती वाटतं. चष्मा लागला लहानपणी तेव्हा तर या होती नाही ती. सो गाईस, आम्ही जस्ट आलो आहे काका पप्पांच्या आणि मामाकडून, आणि आम्ही जस्ट बसलो आहे. आणि तर आता आम्ही जाऊ, आणि आता आज आमच्याकडे भजन आहे, तर तुम्हाला मी भजनाचे क्लिप्स देईन. आणि ह्याच्या आधी तुम्ही क्लिप्स बघितले असणार आरतीचे मामाच्याकडे, तर देवाचे क्लिप पण मस्त, आणि त्यांच्याकडे 1 तास आरती असते. आणि आता आमच्याकडे भजन असणार आहे, तर त्याचे क्लिप्स मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. चैतू आणि ते चैतू कसं वाटलं जाऊन? आवाज नाही तर चालेल, तर काहीच भेटू आपण.